विशेष बोधकथामध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे चतुर साधू। एक साधू घनदाट जंगलातून जात होता, तेवढ्यात त्याला समोरून एक वाघ येताना दिसला। साधूला वाटले की आता आपला जीव वाचणार नाही, हा वाघ त्याला नक्कीच खाईल। साधू भीतीने थरथर कापू लागला। मग त्याला वाटले की आपण मरणार आहोत, मग पळून जाण्याचा प्रयत्न का करावा। साधू वाघाजवळ येताच टाळ्या वाजवू लागला आणि नाचू लागला। हे पाहून वाघाला खूप आश्चर्य वाटले। तो म्हणाला, अरे मूर्खा, तू नाचत का आहेस? मी तुला काही वेळातच खाणार आहे, हे तुला माहित नाही का? ऋषी म्हणाले, हे वाघा, मी रोज वाघाचेच अन्न करतो। माझ्या पोटलीत आधीच एक वाघ आहे, पण तो माझ्यासाठी अपुरा आहे। मला दुसरा वाघ हवा होता, त्याच्या शोधात मी जंगलात आलो आहे। तू स्वतःहून माझ्याकडे आला आहेस, म्हणून मी आनंदी आहे। ऋषींचे बोलणे ऐकून वाघाला मनात थोडी भीती वाटली, तरीही त्याचा विश्वास बसत नव्हता। तो ऋषींना म्हणाला, मला तुमच्या पोटलीतला वाघ दाखव। जर तू दाखवू शकला नाहीस तर मी तुला मारून टाकीन। साधूने उत्तर दिले, ठीक आहे, मी आता दाखवतो, तू जरा थांब, बघ पळून जाऊ नकोस। असे म्हणत साधूने आपली पिशवी खोलली। त्याच्या पिशवीत एक आरसा होता। त्याने पिशवीच्या तोंडाजवळ आरसा आणला आणि वाघाला म्हणाला, हे बघ, हा पहिला वाघ आहे। वाघ साधूच्या जवळ आला। पिशवीच्या तोंडाकडे पाहताच त्याला आरशात स्वतःचेच प्रतिबिंब दिसले। यानंतर तो गुरगुरला आणि काचेतला वाघही गुरगुरला। आता वाघाची खात्री झाली की साधूच्या पिशवीत खरंच वाघ आहे। त्याला वाटले की इथून पळून जाणेच योग्य ठरेल। त्याने आपली शेपटी दाबली आणि साधूपासून पळ काढला। तो त्याच्या साथीदारांपर्यंत पोहोचला आणि ते एकत्र त्यांच्या राजाकडे गेले। हा सगळा प्रकार ऐकून राजाला खूप राग आला। तो म्हणाला, तुम्ही सगळे भित्रे आहात, कधी माणूस वाघाला खाऊ शकतो का? चला मी त्या साधूला चांगलीच मजा दाखवतो। वाघ नेता इतर वाघांसह ऋषीचा शोध घेण्यासाठी निघाला। त्या दरम्यान साधूकडे एक लाकूड तोड करणारा आला होता। साधू त्याला वाघाची घटना सांगत होता। तेवढ्यात वाघांचा नेता तिथे पोचला। लाकूड तोड्याने अनेक वाघ आपल्या दिशेने येताना पाहिले, तेव्हा तो घाबरला। तो कुऱ्हाड फेकून झाडावर चढला। साधूला झाडावर कसे चढायचे हे माहीत नव्हते। तो झाडामागे लपून बसला। साधूपासून जीव वाचवण्यासाठी पळून गेलेला वाघ आपल्या सरदाराला म्हणाला, महाराज, समोर बघा, पूर्वी एकच साधू होता, आता दुसराही आला आहे। एक खाली लपला आहे आणि दुसरा झाडाच्या वर आहे। चला पळून जाऊया। वाघांचा नेता म्हणाला, मी त्यांना घाबरत नाही। हे दोघे पळून जाऊ नयेत म्हणून तुम्ही सर्वांनी या झाडाला चारही बाजूने घेरा। मी झाडाजवळ जातो। असे म्हणत वाघांचा नेता झाडाकडे जाऊ लागला। संन्यासी आणि लाकूडतोड करणारे आपल्या जीवनाची प्रार्थना करू लागले। अचानक लाकूडतोड्याला मुंगी चावली। वेदनेने त्याच्या हातातून फांदी निसटली। तो दाट पानांवर आणि फांद्यांना घासला गेला आणि जोरात खाली पडला। त्याला पडताना पाहून साधू मोठ्याने ओरडला, वाघाच्या नेत्याला पकडा, लवकर करा, नाहीतर पळून जाईल। वरून खाली पडण्याचा आवाज आणि साधूच्या आरडाओरडामुळे वाघांचा नेता घाबरला। त्याला वाटले की हा साधू खरोखरच वाघ खाणारा आहे। तो मागच्या मागे सुसाट पळू लागला। त्याच्या साथीदारांनी त्याला पळताना पाहताच त्यांनी डोक्याला पाय लावून तिथून पळ काढला। शिक्षा, बुद्धी शक्तीपेक्षा जास्त असते।